विपक्ष ने आज सरकार पर कड़ा निशाना साधते हुए अधिवेशन के ठीक पहले आयोजित चाय पानी कार्यक्रम का बहिष्कार घोषित किया है। दोनों सदनों में विपक्ष के नेता का पद रिक्त रखना यह संवैधानिक मर्यादा अपमान है, ऐसा आरोप वडेट्टीवार ने किया। किसानों की कर्ज माफी, महिला सुरक्षा और बेरोजगारी जैसे गंभीर मुद्दों पर भी विपक्ष ने सरकार को घेरा। विपक्ष का आरोप है कि राज्य में शासन हुकुमशाही तरीके से चलाई जा रही है। विपक्ष के नेता का पद खाली रखकर लोकतांत्रिक व्यवस्था को कमजोर किया जा रहा है, ऐसा आरोप वडेट्टीवार, भास्कर जाधव, अनिल देशमुख, नितिन राउत समेत कई नेताओं ने लगाया। किसान आत्महत्या, कपास, सोयाबीन पर आज शुल्क शून्य करना, महिलाओं की बढ़ती असुरक्षा, ठेकेदारों की आत्महत्या और बेरोजगारी के मुद्दों पर विपक्ष ने सरकार से कठोर सवाल पूछे हैं। राज्य की तिजोरी खाली, निधि वितरण में भेदभाव, भ्रष्टाचार और प्रशासनिक व्यवस्था जैसे गंभीर आरोप भी लगा। विपक्ष का कहना है कि सरकार मनमानी कर विपक्ष की आवाज दबा रही है और राज्य में हुकुमशाही की परंपरा शुरू हो चुकी है। गेली अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जातं। दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांची मनसुबा एक विरोधी पक्ष नेता दोनही सभागृहाचे नाही आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते रिक्त आहेत, ज्यांचं हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही मानतो आणि आहेतच मुळात। दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचा आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। त्यामुळे अनेक प्रश्न आहेत। महाराष्ट्रामध्ये दररोज 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतोय। शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मतं घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत। जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही। मुळात हे सरकार खरं तर मी सुरुवातीला सांगितलं की 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचे, त्यावेळी जनता दल मला माहित नाही, भास्करजी सांगू शकतील, 14 आमदार होते। त्यावेळी सुद्धा विरोधी पक्ष नेते पद दिले गेले। 2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्ष नेते पद दिले गेलं होतं। आम्ही कधीही काँग्रेसनी तत्कालीन आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही, पण विरोधकांची भीती वाटते की काय किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे, वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा काळा आणायचा आणि काम करायचं आहे। त्यामुळे ही दोन्ही पद रिक्त ठेवून जर चहा पाण्याला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं हे समजून आम्ही निर्णय घेतला। हे आपणार होणार कामात लगाओ, आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।